नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, काळ जसा बदलते तसं सतयुग, पूर्वीचं सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि हे कलियुग, ह्या युगामध्ये कसा फरक पडलेला आहे बघा. आता चांगलं सांगितलं ना लोकाला पटत नाही आणि परिणाम आल्यानंतर सगळ्याला दोष देतात ते. मित्रांनो, आता जसं पोलीस डिपार्टमेंट आहे, मिलिटरी आहे किंवा ही जी कोर्ट न्यायालय, हे कशासाठी तयार झालं मला सांगा ना. ही गरज का पडली? सतयुगामध्ये असलं काही होतं का? म्हणजे प्रत्येकाच्या विचारामध्ये शॉर्टकट झालेलं आहे मित्रांनो, आपलं खरं आणि समोरच्याचं खोटं. मित्रांनो, हे झालं कायद्याच्या भाषेत. तुम्ही जर असं वागत असाल तर तुम्हाला निसर्गसुद्धा शिक्षा देते, कारण चुकीच्या गोष्टीला कुणीच ॲक्सेप्ट करत नाही. तुम्हाला जरी कायद्याच्या कचाट्यातनं बरेच लोक वाचतात, पैसे देऊन, उलटंसुलटं निकाल करून, वकिलाला देऊन, पोलिसाला देऊन, परंतु मित्रांनो, कर्माच्या कचाट्यातनं कधी वाचणार नाही. आता प्रत्येक माणूस हा नैसर्गिक आहे. त्याला जी संकट येणार आहेत ना, हे कृत्रिम असतात. कारण जसं आपण लग्न केलं तर मुलं बाळं, त्यांचं शिक्षण, हे खर्च, हे आपण तयार केले, लायबिलिटी तयार केलेली, आणि त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग करत नाही. आता बरेच लोक का पैसे तर कमवतात परंतु बचत करत नाहीत. केली तर अशा ठिकाणी की ती परतच मिळणार नाही. बऱ्याच बँका, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात. मित्रांनो, सत्याच्या आधारित जर चाललं तर तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो मित्रांनो. एका बँकेनं मला 50,000 रुपये कर्ज दिलं होतं. 2004ची गोष्ट आहे. आता ह्या गोष्टीला किती वर्ष झालं? 2004, 24 आणि आता 26 आहे, म्हणजे 22 वर्षापूर्वी. लक्षात घ्या, त्या बँकेचं लायसन रिझर्व्ह बँकेने कॅन्सल केले. ही सत्याची ताकद आहे. मला 50,000 रुपये कर्ज दिलं नाही, आता मला 50 लाख रुपये लोन मिळते. वय वाढल्यानंतर कुठलीच बँक लोन देत नाही. मी हे उदाहरण का सांगतोय की तुम्ही सत्य वागा. फक्त एक दिवस तुमचा आहे आणि प्रॉब्लेम तर कधीच येणार नाही. आणि खोटं वागल्यानंतर सुरुवातीला मजा होईल, नंतर प्रॉब्लेम येईल. बघा, आता सगळे पैसे लोक कमवतात परंतु सगळे लोन का मागायला येतात मग बँकेत? कारण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त व्यवहार करणे, आता पैसे आणि त्याचं प्लॅनिंग न करणे. आता मुलाच्या शिक्षणाला 10 लाख लागणार तर बचतच न करणे. मग काय होईल? 10 लाख रुपये लोन काढावं लागेल आणि तुमचे उत्पन्न दुसऱ्याला द्यावं लागेल, व्याज, इंटरेस्ट. मग आपण मायनस होतो का प्लस होतो? जसं आपल्याला म्हणतो ना, बड्डे आहे का? एका साईडला बड्डे दिसतो पण दुसऱ्या साईडला लॉस डे आहे. तुम्हाला जे निसर्गानं परमेश्वरानं दिल्या आयुष्य त्याच्यातलं कमी होतो आहे आणि आपण त्याचं सेलिब्रेशन करतो. मित्रांनो, खोट्या गोष्टीतनं काहीच साध्य होत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला इन्कम वाढलं वाटतं, एका साईडला दिसतं वाढलं पण पैसेच कमवायचा पिरियड कमी होतो. मित्रांनो, ह्या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. आयुष्यभर इन्शुरन्स कवर आहे. कारण इन्शुरन्स कवर प्रीमियम न भरता वाढत जातं आणि दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले पण वाढतात. मॅजिकल प्लॅन आहे, बंद होत आहेत. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका.